आता बातमी आहे मध्य रेल्वेची। मध्य रेल्वेकडून 1 आणि 2 जून रोजी घेण्यात येणार आहे विशेष मेगा ब्लॉक। त्यामुळे जवळपास 600 लोकल फेऱ्या ह्या रद्द होणार आहेत। 1 आणि 2 जून रोजी मध्य रेल्वेकडून विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे 1 आणि 2 जूनला सुमारे 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नूतनीकरणासाठी मध्य रेल्वेकडून हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकल रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे। 1 आणि 2 जून रोजी 36 तासांचा ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे 24 डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म 10 आणि 11चा विस्तार करण्याचं काम सुरू आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11चा विस्तार आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे हा विशेष ब्लॉक घेणार आहे। त्यामुळे 1 आणि 2 जून रोजी 36 तासांचा हा ब्लॉक घेण्यात येईल। त्यामुळे 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे। सीएसएमटी स्थानकातील एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सीएसएमटी स्थानकातून उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्या चालवल्या जातात। सीएसएमटी स्थानकातील मेल एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं मध्य रेल्वेनं काम हाती घेतलंय। प्लॅटफॉर्म क्रमांक 10 ते 14च्या विस्तार कामासाठी 24 डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी हे काम करण्यात येतंय। हे काम शेवटच्या टप्प्यात आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन आणि हार्बर मार्गावर दररोज 1810 लोकल चालवण्यात येतात। त्यापैकी 1299 अधिक लोकल या सीएसएमटी स्थानकातून ये जा करतात। यामध्ये मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे डबे वाढवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे सीएसएमटी स्थानकावरील मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार हा सुमारे 305 ते 382 मीटर पर्यंत वाढवण्यात येणार आहे आणि त्यामुळेच प्रवासी वहन क्षमता ही सुद्धा 20% वाढणार आहे। तसंच इतरही पावसाळ्यापूर्वीचं जे काम आहे ते सुद्धा हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळेच एवढा मोठा ब्लॉक करण्यात येणार आहे।